नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये। आज मी आलेलो आहे मादळमोही। गेवराई विधानसभा मतदारसंघातील मादळमोही हे जिल्हा परिषद सर्कलचं गाव आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता चहा पिण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे। चहाबरोबरच राजकारणाचं देखील पातळी उकळलेली, एकदम राजकारण पेटलेलं आहे गेवराईचं। गेवराईचा आमदार कोण होणार आपल्याला पाहायचं आहे, जनतेचा कौल कोणाला आहे। इकडे बरेचसे तरुण आहेत, आता आपल्याला माहीत नाही नेमकं इथलचं स्थानिक कोण आहे, बाहेरचं कोण आहे माहीत नाही। इकडं स्थानिक आहेत सगळे, इथले मादळमोही नाही, बाहेरचे आहेत। इकडे जाऊया आपण, इकडे काही बसलेले आहेत तरुण बांधव आहेत, त्यांच्याकडे जाणार आहेत। काय भावना आहेत, काय चाललंय? विधानसभा निवडणूक जवळ आली, सगळे मित्र कंपनी चहाला आला सोबत। चहा वगैरे पिले का नाही? चहा पिलोत ना। बरं, काय कसा पाहिजे आमदार गेवराईचा? आमदार का विजयराजे सारखा? विजयराजे सारखा काय? बरं, विजयराजे सारखंच पाहिजे विजयराजे सारखं पाहिजे। त्यांचे कामं जास्त फास्ट आहेत सगळे आहेत, कामं फास्ट आहेत। हो, त्यांच्याकडे सत्ता नसताना बी कामं करतात ते। अच्छा, कोणतं काम केलं? कोणतं काम आवडतं तुम्हाला? त्यांचे शाळाचे कामं, रस्त्याचे, दवाखान्याचे। अच्छा, त्यांनी आमच्या झाले दवाखाना, रस्ता ती त्यांनीच केलेली कामं आहेत। बरं, बाकी दुसरं नको आहे कोणी? बाकी दुसरं नको आहे आम्हाला। इकडं चर्चा आहे, लक्ष्मण अण्णा पवार बी फाईट देतील म्हणतात। नाही, आमच्याकडे नाही फाईट झाली। नाही फाईट? बरं, इकडं पुढे जाऊया। काय सांगाल, विधानसभा निवडणुकीत कसा पाहिजे गेवराईचा आमदार? आम्हाला विजयराजेचं चाललंय सध्या, हवा चालली त्यांची। विजयराजेंची हवा आहे? हा, विजयराजे चालले हवा सध्या आमचा। बघू आता काय मुख्य मुद्दे काय असणार आहेत, काय वाटतं तुम्हाला? मुख्य आमचे मुद्दे तर आरक्षणावर चालू आहे सध्या। समजा जरांगे पाटील मुद्दे ते चालू होते, पण काय सध्या थोडं हे चालू आहे समजा। त्यामुळे काय बघणार तुम्ही? विकास बघणार, माणूस बघणार, जात बघणार, काय बघणार? नाही, जात नाही बघणार आम्ही, माणूसच बघणार माणूस बघणार आहे। आहे। आता विजयराजे तडफदार नेतृत्व आहे समजा, वयाने त्यांनी हे समजा कामं करीत अशी इच्छा आहे समजा। नेतृत्व आहे। हा, इच्छा आहे कामं। विजयराजे पंडित यांना इकडे पसंती दिली आहे। जाऊयात अजून इकडे बघूया, पाठीमागं काही हॉटेलमध्ये माणसं बसलेले आहेत। आपल्याला माहीत नाही आता बाग कुठले आहेत नेमकं माहीत नाही, कारण हॉटेल हायवेवरच आहे आणि इथं बाहेरगावचे पण बरेच लोक असतात, पण जर स्थानिक असले तर आपण चर्चा करणार आहे। तुम्ही कुठले दादा? मादळमोहीचे। मला सांगा, तरुण मुलांच्या कोणाकडे कली सध्या? विजयराजेकडे। विजयराजे? हो, का सगळ्यांनी असं ठरवलंय? नाही, विजयराजेच पाहिजे सध्या। लक्ष्मण अण्णा पवार रनिंग आमदार? नाही, विजयराजेच। लक्ष्मण अण्णाचं काय सध्या हवा नाही आमच्या इकडे। हवा नाही? नाही, विजयराजेच हवा आहे। बरं, विजयराजे। इकडे जाऊया, बघूया आतमध्ये काही तरुण मुलं आहेत। काय तरुणांना काय वाटतं, कसा पाहिजे तरुणांना काय वाटतं, कसा आमदार पाहिजे? आमदार का? बदामराव पंडित। बदामराव पंडित? बाकी सगळे विजयराजे म्हणतात, तुम्ही बदामराव? हा, आपापला असतं मत। अच्छा, आपापलं असतंय। काय तरुण वगैरे बघणार नाही, बदामराव आबा? हा। काय बरं, कोणचं काम आवडतं आबाचं? आवाज काय, माणसं जोडणं हेच। बरं, माणसं जोडले, माणसं जोडणं, विकास पण बरोपैकी। इकडे काय वाटतं तुम्हाला? विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, काय तरुणांच्या काय भावना? विजयराजे पंडित। विजयराजे सोबत चहा प्यायला आलाय तुम्ही? हो. म्हणून याला म्हणायचं खरं, बघा तुम्ही बघू शकता गाव खेड्यात काय असतंय, हे दोन मित्र आहेत आणि चहा प्यायला आलेत। गाव कोणतं तुमचं? मादळमोही। अच्छा, मादळमोहीचे। हो. चहा प्यायला दोन पक्षाचे कार्यकर्ते सोबत, एक विजयराजेचे कार्यकर्ते, एक बदामाबाचे कार्यकर्ते। याला म्हणायचं राजकारण। मतदान कर, किती मतदार किती तुमच्याकडे? मतदार आमच्या घरात किती मतदान आहे? मतदार 8 मतदान आहे? हो. सगळं आबालाच होणार मग? हो। का घरातलं काही वेगळं आहे? नाही, घरात एक मध्ये ना? हा, एक। बरं, तुमचं काय? आमच्या घरात 3 मतदान आहे, आई वडील मी। अच्छा, ठीक आहे, झालं तुम्ही? का बरं विजयराजे कशामुळं? विजयराजे चांगले, विकास आपल्या गावाचा विकास चांगला, हां, गावचा विकास ते चांगले कार्यकर्ते त्यांचे सगळं। माधवमोहीत विजयराजेशिवाय त्यांचंच सत्ता आहे, विजयराजेची। अच्छा, इकडं काही आहेत तरुण बांधव, काय सांगाल? विधानसभा निवडणूक जवळ आली, तरुणांना काय वाटतं, कसा पाहिजे आमदार? आमदार विजयराजे सारखा पाहिजे। विजयराजे सर? का बरं? आता आपण बघू शकतात, 15 वर्ष आबाकडं सत्ता राहिली, 10 वर्ष अण्णाकडे राहिली, पण त्यांनी काय गावात कधी त्यांनी तोंड दाखवलेलं नाही। आता गेवराईमध्ये चर्चा आहे सगळीकडे की बाबा लक्ष्मण अण्णांनी रोड केले। रोड केले, पण त्यांचा केंद्रामध्ये त्यांचा सत्ता होती, बरोबर। PM आपले PM त्यांचा होता, सगळं त्यांचा मुख्यमंत्री त्यांचा होता, बरोबर। त्यामध्ये रोडचा जे निधी आला त्यांनी ते वापर केला, पण सत्ता नसताना अमरसिंह पंडित साहेब त्यांनी भरपूर कामे केली। सत्ता नसताना त्यांनी आपलं घरकुल दिले, गायगोटे दिले, शेततळ्याचे बिलं दिले। मग सत्ता नसताना ते कामं देऊ शकतील, तर मग सत्ता आल्यावर ते काय नाहीत करू शकत। अच्छा, बरं मला सांगा, आता तरुणांचा काय अभ्यास मला माहीत नाही, पण आता युतीमध्ये फूट झाली आणि लक्ष्मण अण्णा पवार बाहेर पडले, त्याचा काय फटका बसेल का? नाही, तर यांना काही फटका बसणार नाही बसणार। इकडे तुम्हाला काय वाटतं, कसा पाहिजे आमदार? विजयराजे पंडित। विजयराजे पंडित। तर मंडळी बघू शकताय, गेवराईमध्ये आपलं गेवराई विधानसभा मतदारसंघातील मादळमोहीमध्ये आहोत आणि इकडे चर्चा बघू शकता तुम्ही। तुम्हाला काय वाटतंय, गेवराईचा आमदार कोण पाहिजे, कसा पाहिजे?
इकडं काही मंडळी आहेत, इकडं पण आधी सगळ्यात आधी आता आपण जाऊया इकडं. चहा उखळलेला इकडं बघू शकता, चहा उखळलाय. तसं तुमचं गेवराईचं राजकारण पण आता चांगलं तापलेलं आहे, उखळलंय. हा काय कोणाला पसंती यावेळेस? आम्ही पाटील म्हणते त्याला मतदान करणार आम्ही. जरांगे पाटील म्हणते त्याला मतदान करणार. जरांगे पाटील म्हणते बरं. इकडं पाटलांना पसंती दिली जाते, पाटील सांगतील तोच ऐकणार असं म्हणतात. इकडं काही चहा प्यायला बसलेले मंडळी आहेत, इकडं पण जाऊया. इकडं पण आहे. काय सांगाल, विधानसभा निवडणूक तोंडावर आली, तुमचं गाव कोणतं? धारवांटा. अच्छा, धारवांटा म्हणजे गेवराईतच येत आहे ना? हो. बरं, कसा पाहिजे आमदार? आमदार विकास कामं करणारा. विकास कामं करणारा पाहिजे. आज जर बघितलं तर भरपूर फाईट होणार आहे असं म्हणतायत. हा, फाईट तर उमेदवार नक्कीच. आहेत, तुल्यबल उमेदवार आहेत. कोणाकडे जास्त लोकांचा कल आहे? गेवराईमध्ये असं सांगायला की असं म्हणजे कोणीच नाही. हां हां, सांगायला गेलं. एखादा जरी आला हं. तर लई काटा राठी ते. अच्छा, आटीतटीची फाईट आहे. पण तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे आमदार? सध्या आमदार राजेचं वातावरण चालू आहे. राजाचं वातावरण आहे. हे इकडे बघू शकता. तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटील म्हणते ते जरांगे पाटील म्हणतील ते. पण पाटलांनी काय भूमिका घेतली नाही अजून? काही ना काही हे करते ना, शब्द देते ना ते, शब्द देतील. संदेश तरी येईल ना. काय संदेश येईल? कोणाकडे जाईल कल त्यांचा असं वाटतं तुम्हाला? ते जे म्हणते ती पोरं दिशा. ते म्हणतील तिकडं. वातावरण तसं आवाजा बीस आहे. तुम्हाला काय वाटतं कोणाकडे जाईल वाटतं? वातावरण कोणाचं आहे? वातावरण तिघाचं बी म्हणजे सारखं दिसतंय. अण्णाचं आबाचं पण राजेचं तुम्हाला काम कोणाचं आवडतंय? काम तर काम चांगलं आहे ना. कोणाचं? जरांगे पाटील म्हणते ते चांगलं नाही नाही, जरांगे पाटलांचा विषय झाला समज, ते ठीक आहे तुम्ही म्हणताय ते. पण तुम्हाला या वैयक्तिक 3 आमदारापैकी कोण आवडतोय? काम कोणाचं आवडतंय तुमच्या स्वतःच्या मताने म्हणलं? आबाचं हे चांगलं आहे आबाचं काम चांगलं वाटतं. बरोबर. काय बरं? ना. आबा मोकळं म्हणायचे माणसं. आबा मोकळा म्हणायचं. बाकीचे बाकीचे बी चांगले आहेत, पण कसं आहे का गेलं की काम कसं आहे, लक्ष्मण अण्णा पवारबद्दल काय सांग? विकास काम करतं लक्ष्मण. विकास काम. मग काय मतदान कोणाला? आता जरांगे पाटील म्हणते तिकडं. मतदान जरांगे पाटील सांगतील तिकडे. विकास कामं कोणी केलेत? लक्ष्मण अण्णा. आणि अजून दुसरं काय? आबाचं कसं आहे, आबा मोकळ्या मनाचा माणूस. आबा मोकळ्या मनाचा माणूस आहे. बरं, इकडे जाऊया. इकडे बरेच लोक बसलेले चहा प्यायला. सगळ्यांसोबत आपल्याला चर्चा करायची आहे. आज जरा खरी मजा येणार आहे, कारण मादळमुळीच्या ठिकाणीत आपण चहाच्या पॉईंटवरती तर सगळ्या प्रकारचे माणसं पाहायला भेटतात, कारण प्रत्येक पक्षाची माणसं इथं बसलेली असतात. काय सांगाल, कसं पाहिजे आमदार गेवराईचा? आमदार चांगला पाहिजे. चांगला पाहिजे म्हणजे कसा पाहिजे? विजयराजे. विजयराजे. काय असं ठरवूनच पक्क? हा. का बदल आहे काही? नाही बदलणार. गाव कोणतं? मादळमयी. अच्छा, माधवमुळीचे. बरं, इकडे पुढे जाऊया. नमस्कार मामा. नमस्कार. नमस्ते. कुठले तुम्ही? मी माधव मुळकर. हा. अनसपुरे सारखा आहे. अच्छा, अनासपुरे. हा, त्यांचं इथं शिक्षण झालेलं आहे अनसपुरेचं. बर बर. मकरंद अनासपुरे. मकरंद काय नाव तुम्ही अनसपुरे. त्यांचे पण आता फ्रेंड. आमदार निवडून द्यायचा आहे तर विजयराजे पंडित. विजयराजे पंडित. भायासाहेबाच्या लग्नाला तिकडं होतो पैरपणीला मी. अरे वा वा. मी हा पहिल्यापासून कार्यकर्ते दिसायला लागले. म्हणजे शिवाजीराव दादापासून आमचं चांगलं आहे. अच्छा, जुने कार्यकर्ते तुम्ही. आमच्या वडिलाचं चांगलं आहे. बर बर बर. इकडे जाऊया. इकडे काही तरुण आहेत, सगळ्यांना विचारूयात. काय सांगाल, विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, तरुण कोणाकडे पाहताय आमदार म्हणून? तरुण प्रत्येक तरुणांना विजयसिंह पंडित राजे यांच्याकडं अपेक्षेने पाहतोय. पाठीमागच्या 10-15 वर्षापासून वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या पार्टीचे लोक आतापर्यंत आमदार झाले. बघायला गेलं तर आमचा संपूर्ण हा मादळमुळी सर्कलचा एरिया हा ड्राय म्हणजे पाणी दुष्काळग्रस्त एरिया असल्यासारखा आहे. आणि पाण्याचा खूप तुटवडा इकडं असल्यामुळं जे असते जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये शेतकऱ्यांना पिण्यासाठी, जनावरांना पिण्यासाठी, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची खूप तुटवडा जाणवतो. आणि मूलभूत एकदम म्हणजे खूप गरजेचा प्रश्न आमचा हा पाण्याचा आहे. आणि 100% आदरणीय आमचे अमरसिंह पंडित साहेब यांचा पहिल्यापासून प्रश्न राहिलेला आहे. आणि त्यांनी शिरसला बॅरेजेस केलेले आहेत. त्यांनी आणखीन पण बरेचसे इटकूर असतील, शिंपेगाव असेल, अनकुटा असेल. असं झालं, विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, सगळेच उमेदवार म्हणतात पाण्याचा प्रश्न, शिंदफानात पाणी येणार, सगळेच म्हणतात. लोकांनी कोणावर विश्वास ठेवा? नाही, बरोबर आहे ना. आता तुम्ही बघा ना, आता प्रमुख 3 उमेदवार आहेत. विजयसिंह पंडित असतील, त्याच्यानंतर बदामराव पंडित असतील आणि लक्ष्मण पवार असतील. पाठीमागच्या 15 वर्षापासून ह्याच्या अगोदर 10 वर्ष लक्ष्मण पवार आमदार होते. आज जरी ते म्हणत असतील की बाबा मी पाण्याचा प्रश्न मार्गी लावेल, तर पण पाठीमागच्या 10 वर्षात का नाही लावला? त्याच्या अगोदर सुद्धा 15 वर्ष बदामराव पंडित हे आमदार होते, राज्यमंत्री होते.
त्यावेळेस त्यांनी तेव्हाच मार्गी हो लागायला त्यावेळेस ते मार्गी लागायला विजयराजेंना पाहिजे नक्कीच. तुम्हाला काय वाटतं कसा पाहिजे गेवराईचा आमदार कसा पाहिजे? गेवराचे आमदार साहेब म्हणून तर विजयराजे खूप चांगलं काम करतील सगळ्याची कोणतं अपेक्षा काम आहे. बाकी गेवराईमध्ये विकास कामं की हे झालंच पाहिजे तुम्हाला वाटतं? पाण्याचा मेन प्रश्न पाण्याचा main आहे. प्रश्न. काही ठिकाणी लाईटचा आहे, लाईटचा आहे. काही ठिकाणी रस्त्याचा आहे. मागच्या 10 वर्षात प्रश्न सुटले नाही ते? आता पाण्याचे प्रश्न राहिलेत ना, पाण्याचे प्रश्न राहिले. काही लाईटचे राहिलेत. आणि तरी सुद्धा अमरसिंह पंडित हे सत्ता नसताना भरपूर काही काम करतात. हां. आणि जर आता इथून पुढं विजयराजेंना त्यांच्या कामाचा फायदा होईल, अमरसिंह पंडित यांच्या कामाचा. अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित जर हे आमदार झाले, विजयसिंह पंडित, तर 100% नक्की आता सत्ता झाले नसताना एवढं काम करतात. उन्हाच्या सत्तामध्ये राहिल्याच्या नंतर तर खूप काही काम करतात ना आमदार राहिलेच नाही. अजून इकडे आहेत बरेचसे चहा प्यायला थांबलेले आहेत. तुम्ही कुठले? मादळमय अच्छा, सगळे ग्रुपने झालेले आहेत म्हणायचं. नाही, चहा प्यायला बसलो अच्छा, चहा प्यायला. मला सांगा, विधानसभा निवडणूक जवळ आली, कसा पाहिजे आमदार? गेवराई तालुक्याचा आत्तापर्यंत 15 वर्षामध्ये जेवढा काही खुंटलेला जो विकास आहे, तर या विकासाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर सन्मान्य अमरसिंह पंडित यांचं काम आणि यांच्या माध्यमातून तुमची पसंती कोणाला? विजयसिंह पंडित. विजयसिंह पंडित. Yes. कोणचं काम आवडतं? विजयसिंह पंडित यांनी जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना सुद्धा लोकहिताचे, समाज कल्याणचे हितासाठी जेवढं चांगलं त्यांनी काम केलेलं आहे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सुद्धा. आणि आवडतं तुम्हाला त्यांचं? हो, बरं. त्यांचं इकडं काम तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार? विजयराजे. बरं, विजयराजे. तुम्ही तर काय घड्याळ लावूनच आलेत. हातात घड्याळे, शर्टाला घड्याळे. लोकांना गाड्याशिवाय पर्यायच नाही आता. बरे नाही नाही काय बरं असं? रिक्षा कवा पलटी होऊ शकतो. रिक्षा पलटी होऊ शकतो. मग काय मशाल जास्त पेटली तर हात पळू शकतो. आता गाड्याकडे बघूनच चालायचे आपल्याला. घड्याळीकडे बघून चालायचं. बरं, इकडे बघू शकता. आणि रेल्वे इकडे नाही. हा, रेल्वे इकडे नाही आहे. रेल्वे आलीच नाही अजून पेटला. बरं, तुम्हाला काय वाटतं मामा? आता मला बोलायला लय मोठा चान्स आहे. बोला की मग. बोलू का? कोणी अडवलं? बोला. हा, माझं म्हणजे इतके कामं केलेत आत्तापासून अमरसिंह पंडितांनीच केलेले. हा. आता विजयराजेत आत्ताच समजा काय आमचं मागच्या 10 वर्षात लक्ष्मण अण्णाचं असेल की काम? काही काम नाही त्यांचं समजा. काहीच काम नाही, नाही? काहीच नाही. दुसरी दुसरी रस्त्याचं जाळं विणलं. काय नाही. दुसरी गोष्ट एक ही आहे काय, आमचा तर समाज समजा मशालकडे आहे थोडासा काय, पण आम्हाला अमरसिंह पंडित जितके माझ्या कामं दिलेत ते सगळ्यात निवडून येतील जास्त वाटतं तुम्हाला विजय पंडित? 100% निवडून देईल. अजून पाठीमागं जायचं आहे आपल्याला. पाठीमागं बघूया, त्यांच्या काय भावना जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. रात्रीची वेळ आहे, सगळे चहा प्यायला आलेले आहेत, इकडं पण आहेत, त्यांना पण आपण विचारूयात. काय सांगाल, विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, कसं? माझ्या छोट्याशा गावात एक जोडवाडी गाव असून एवढ्या गावात एक छोट्याशा गावात सैदापूर ग्रामपंचायत अंतर्गत माझ्या जवळपास 2-2.5 कोटीचे कामं फक्त अमरसिंह पंडित करू शकतात. त्याच्यामुळे आम्ही विजयराजेला असं फुल सपोर्ट करू शकतो. अच्छा. हां, निवडून येईल असं वाटतं? हो, 100% निवडून येईल. 100% निवडून हो, येईल. 100%. गाव कोणतं? जोडवाडी गाव आहे. बरं, इकडं जाऊया आपण. इकडं पण काही आहेत बसलेले, त्यांना पण विचारूया. तुमचं गाव कोणतं मामा? मादळमय. अच्छा, मादळमुजीचे तुम्ही, स्थानिक आहे तिथले. हो. तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार यावेळेस? विजयसिंह पंडित. विजयसिंह पंडित. हो, 100%. काय असं मादळमुजीकरांनी ठरवलं ह्यावेळेस? खरं नाही, खरं ठरवलं नाही. हाय कामं तशी आहेत त्यांची, कामं तशी आहेत त्यांची. बरं. अवरात्र झटते ते गरीबासाठी, त्यांच्याकडे सत्ता नसताना त्यांनी लोकांची कामं केलीत. अच्छा. साहेबांनी बंधारे बांधले जागा ठिकाणी, लोक परत पाण्याचा प्रश्न मिटला लोकांचा बऱ्याच ठिकाणी. येतील वाटतं निवडून? हो, 100% निवडून येणार आहे. तुम्हाला काय वाटतं? विजयराजे येतील विजयराजे 100%. मंडळी बघू शकता, इकडं आपण कल बघितला जनतेचा काय आहे ते. आज आपण मादळमुई तुळजाई हॉटेलवरती आलो होतो. हे हॉटेल असं आहे की जो महामार्ग आहे त्या महामार्गावरचं हॉटेल आहे. मादळमुईतून जाणारे येणारे सगळे लोक चहा प्यायसाठी थांबतात. बरेचसे लोक इथं स्थानिकच होते आज आपल्याला पाहायला मिळालेत. आणि विशेष म्हणजे सगळे चहा प्यायला गोळ्या मिळाने आलेत. म्हणजे सगळ्यांचा कल आपण बघितला की कशा पद्धतीने. तुम्हाला काय वाटतं, गेवराईचा आमदार कसा असला पाहिजे आणि कोण असला पाहिजे? गेवराईचा विकास कितपत झाला आहे आणि काय व्हायला पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.